किनवट टुडे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज। बोधडी येथे रासे यो शिबिरात महिला सबलीकरण विषयावर डॉक्टर अनुजा पाटील नेमानीवार यांचे मार्गदर्शन, संगीत रजनी कार्यक्रमाचेही उत्साहात उद्घाटन। सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालयाच्या वतीने मौजे बोधडी येथे आयोजित 7 दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना रासे यो विशेष श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे। शिबिराच्या आजच्या दिनांक 20 जानेवारी दुपारच्या बौद्धिक सत्रात महिला सबलीकरण व आजची महिला या विषयावर सरस्वती शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा सरस्वती अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनुजा पाटील नेमानीवार यांनी स्वयंसेवकांना व ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोधडी येथील शाळेच्या मुख्याध्यापिका सौ येरावार होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून सौ अनिता मुंडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती। आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर अनुजा पाटील नेमानीवार म्हणाल्या की आजच्या युगात महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत, तरीही त्यांचे सामाजिक व आर्थिक सबलीकरण होणे काळाची गरज आहे। महिलांनी स्वतःच्या हक्कांप्रती जागरूक राहून शिक्षणाच्या जोरावर स्वावलंबी बनावे। अध्यक्षीय भाषणात सौ येरावार यांनीही महिलांच्या प्रगतीवर आपले विचार व्यक्त केले। संगीत रजनी सोहळ्याने बोधडीकर मंत्रमुग्ध झाले। शिबिराच्या निमित्ताने सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक शाळा बोधडी बुद्रुक येथे संगीत रजनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर अनुजा पाटील नेमानीवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाले। या प्रसंगी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना उपस्थित पालकांनी व ग्रामस्थांनी मोठी दाद दिली। कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती। राष्ट्रीय सेवा योजनेच्या या शिबिरामुळे बोधडी परिसरात प्रबोधनाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।